नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा एखादी घटना किंवा त्या घटनेच्या इर्दगिर्द आसपास घडणाऱ्या घटना ह्या आपल्यासमोर अशा प्रकारे पेश केल्या जातात, सादर केल्या जातात की त्यातला महत्त्वाचा आशय अनेकदा समोर असून देखील आपल्याला बघता येत नाही, समजून घेता येत नाही, त्याचं गांभीर्य ओळखता येत नाही. आणि मग काय होतं, त्या बाकीच्या गोष्टीवर आपलं लक्ष राहतं आणि जी मुख्य गोष्ट असते ती संपूर्णपणे दुर्लक्षित होते. आता हीच गंमत बघा की काल परवा पुण्यामध्ये आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते यांची कात्रज चौकामध्ये किंवा कुठेतरी सभा होती आणि त्यात उदय सामंत या शिवसेनेचे माजी आमदार, शिवसेनेचे माजी मंत्री आणि आजचे आमदार, बंडखोर आमदार यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यावरून इतका हल्ला कल्लोळ माजवण्यात आला की त्यावेळेला एकटे आदित्य ठाकरे यांचीच पुण्यामध्ये किंवा कात्रजमध्ये सभा होती किंवा दौरा होता असं नाही, तर त्यावेळेलाच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सुद्धा पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तानाजी सावंत या बंडखोर शिवसेना आमदारांच्या घरी ते गेलेले होते ज्यावेळेला ही घटना घडली. आणखीन कुठला तरी एक कार्यक्रम संपून उदय सामंत तानाजी सावंतांच्याच घरी येत होते आणि तेव्हा ही घटना घडली असं सांगितलं गेलं. पण त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये उदय सामंत असोत, तानाजी सावंत असोत किंवा तुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, हे कात्रजच्या भागात पोहोचले कुठून, दुसरीकडून कुठून तरी आले आणि तिथे आदित्य ठाकरे यांची सभा चालू होती आणि तिथे जे जमा झालेले शिवसैनिक किंवा जमा होता त्याकडून हल्ला झाला वगैरे वगैरे सांगितलं गेलं. पण जो महत्त्वाचा कार्यक्रम शिंदे, सामंत आणि तानाजी सावंत उरकून कात्रजकडे आलेले होते, तो मूळ कार्यक्रम कुठे होता, त्याचा कार्यकारण भाव काय होता, त्याचा हेतू उद्देश काय होता, यावर चर्चासुद्धा झाली नाही. पण पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ती सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना होती अलीकडच्या काळातली. आणि म्हणून मला गंमत वाटली की उदय सामंत यांच्यावरचा हल्ला याला माध्यमातून इतकी प्रसिद्धी देण्यात आली आणि त्यावर इतक्या उलटसुलट प्रतिक्रिया आल्या की तिथे सावंत आणि शिंदे हे तिथे कुठून पोहोचले होते आणि जिथून पोहोचले होते तिथे काय झालं यावर पडदा टाकला गेला. आणि ती गोष्ट जी आहे ती सासवडची गोष्ट आहे. सासवड हे माझ्यासाठी सुद्धा आम्ही तीर्थक्षेत्र मानतो, कारण मी जिथून पत्रकारिता सुरुवात केली दैनिक मराठा, त्या दैनिक मराठाचे संस्थापक, संपादक, महान लेखक, नाटककार, बुद्धिमंत आचार्य अत्रे यांचं गाव आहे सासवड. आणि सासवड हे योगायोगाने बारामती लोकसभा मतदारसंघात येतं आणि त्या सासवड शहरामध्येच एक मोठी सत्कार सभा, आव्हान सभा, शक्ती प्रदर्शन असं आयोजन तिथले माजी शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी आयोजित केलं होतं. आणि तो कार्यक्रम उरकून शिंदे, सावंत आणि सामंत पुण्याकडे म्हणजे कात्रजकडे आलेले होते. आता सामंत यांच्यावर काही एका टोळीने हल्ला करणं, गाचा फोडणं ही फार किरकोळ घटना होती. पण एकनाथ शिंदे हे नवे झुंजार मुख्यमंत्री आणि शिवसेनेची बंडखोर ताकद ही सासवडमध्ये एकवटणं, एकत्र आणणं आणि शक्ती प्रदर्शन करणं याला त्यासाठी महत्त्व आहे की हा विधानसभा मतदारसंघ, हा तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे, जिथून यापूर्वी दोनदा विजय बापू शिवतारे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेले होते. किंबहुना
विजयबापू शिवतारे आणि पवार कुटुंब यांच्यातून विस्तव जात नाही असं मानलं जातं. पुण्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या एकूण राजकारणामध्ये पवारांना आव्हान देणारी जी काही मोजकी मंडळी आहेत, म्हणजे संग्राम थोपटे असतील भोरचे, तसे हे विजयबापू शिवतारे हे असतात. आणि अशा पार्श्वभूमीवर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सासवडला शक्ती प्रदर्शन करायला जातात आणि गेल्या निवडणुकीत अजितदादांनी पैज लावून पराभूत केलेले शिवसेनेचे माजी मंत्री, माजी आमदार विजयबापू शिवतारे यांना बळ देण्याचा प्रयत्न करतात. याला भविष्यातल्या बारामती राजकारणामध्ये फार मोठं महत्त्व आहे. आजपर्यंत शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगवेगळं राजकारण केलं, कसरती केल्या, कलाकुसर केली, करामती केल्या, हे सगळं आपण ओळखतो. पण जेव्हा जेव्हा बारामती हा लोकसभा मतदारसंघ किंवा बारामतीचं आपलं बालेकिल्ल्याचं साम्राज्य धोक्यात आलं अशी आशंका जरी आली तरी बाकी सगळ्या गोष्टी सोडून शरद पवार नेहमी बारामतीच्या बचावासाठी सगळं सोडून धावत आलेले आहेत. ते म्हणतात ना, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. उंच आकाशात असे घार, पण आपल्या घरटातल्या पिलांकडे तिचं बारीक लक्ष असतं आणि एका क्षणात ती खाली झेपावते प्रसंग आला तर. तशी शरद पवारांची गोष्ट आहे. शरद पवार देशाच्या राजकारणात जावो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जावो किंवा आणखीन किती इतर राज्यामध्ये, बंगाल किंवा केरळमध्ये काही राजकारण करायला जावं, ज्या वेळेला त्यांना कळतं की बारामतीमध्ये गडबड होण्याची शक्यता आहे, ते धाव घेऊन बारामतीला येतात. आणि म्हणून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला साथ द्यायला आलेल्या माजी आमदार विजयबापू शिवतारे यांच्यासाठी सासवडमध्ये शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, इतक्या जवळजवळ महिन्याभराच्या काळानंतर सगळीकडे शांतता असताना तो कार्यक्रम उरकून पुण्याकडे मुख्यमंत्री येत असताना उदय सामंत या त्यांच्या समर्थकाच्या गाडीवर हल्ला झालेला. मी त्याच्यात जाणार नाही. त्या हल्ल्यावर बरंच चरवण सव्यापसव्य झालेला आहे. त्यामुळे तो हल्ला कसा बरोबर होता की चूक होता की जाणीवपूर्वक केला होता, पूर्वनियोजित होता, या विषयात मी जाणार नाही. कारण मला तीच मुळात दिशाभूल वाटते. उदय सामंत यांच्या गाडीवरचा हल्ला जरी पूर्वनियोजित असेल तरीही त्याला माध्यमातून इतकं महत्त्व दिलं गेलं पाहिजे की नवे मुख्यमंत्री आणि पवारांच्या सगळ्या 2.5 वर्षाच्या राजकारणाला आपल्या एका बंडातून धुळीस मिळवणारे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन पोहोचले. ती घटना माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ती घटना माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण महाविकास आघाडीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते, पण ह्या सरकारची सगळी कमान, कसरत, काय मनोरा उभा करणारी व्यक्ती शरद पवार होती. त्यामुळे उद्धव ठाकरे जरी निवडणुकीत काय ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले असले तरी सरकार शरद पवारांचं कोसळलेलं आहे. आणि ते कोसळवणाऱ्या माणसाचं नाव एकनाथ शिंदे आहे. असा माणूस नुसता पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन पोचला असं नाही, तर तिथे पवारांची टक्कर घेऊ पाहणारा नव्या पिढीचा एक शिवसेनेचा नेता आहे, ज्याला शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या काळात कधीही पाठबळ दिलं गेलं नाही. अशा नेत्याला बळ द्यायला हा नवा मुख्यमंत्री सासवडमध्ये जाऊन पोहोचला. ही बाब अतिशय महत्त्वाची आणि लक्षणीय आहे. मित्रांनो, बारकाईने तुम्ही या मधल्या महिन्यात, 1.5 महिन्यात विजयबापू शिवतारे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शक्य होईल तिथे पवार परिवार, पवार कुटुंब, पवारांचं साम्राज्य, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला याच्या संदर्भात काय त्या डागलेल्या तोफा, केलेले आरोप, त्यातले अतिशय गंभीर असे तपशील हे बारकाईने तपासले तर तुम्हाला कळेल की सासवडमध्ये एकनाथ शिंदे
यांनी येऊन केलेलं शक्ती प्रदर्शन आणि त्यासाठी विजय बापू शिवतारे यांनी केलेली सगळी जमवाजमव भविष्यातल्या राजकारणासाठी कशी महत्त्वाची आहे. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर 2014मध्ये जेव्हा मोदी लाट येत होती 2013-14मध्ये, तेव्हा उघडपणे शरद पवार मोदींच्या विरोधात भाषा करत होते, मतप्रदर्शन करत होते, सगळं करत होते. पण तरीही या सगळ्या मोदी लाटात किंवा मोदीच्या झंझावातामध्ये बारामतीमध्ये जे काय आपलं छोटं साम्राज्य आहे त्याला पाला पाचोळा होऊन तो उडून जाऊ नये याची फिकीर पवारांना होती. आणि म्हणून त्यावेळेला बाहेर आलेली अशी एक बातमी होती की नरेंद्र मोदी ज्यांच्या सभेला देशाच्या कोपऱ्यामध्ये कुठच्याही राज्यामध्ये, कुठच्याही जिल्ह्यामध्ये, कुठच्याही तालुक्यामध्ये लाखांचा प्रतिसाद मिळतो, अवाढव्य सभा होतात आणि त्या सभेचं देशभर लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जातं, हे चित्र तयार झालं होतं. अशा वेळेला पवारसुद्धा बारामतीसाठी भयभीत झालेले होते. त्यांची कन्या सुप्रिया सुळे त्या बारामतीतून उभी राहणार होती आणि अशा वेळेला तिथून अत्यंत खंबीर असा भाजपचा किंवा शिवसेना भाजप युतीचा उमेदवार बारामतीत उभा केला जाऊ नये यासाठी पवार चिंताक्रांत होते. आणि असं म्हटलं जातं की तेव्हा धावत पळत अहमदाबादला जाऊन पवारांनी खुद्द मोदींची भेट घेतली होती आणि त्यांना गळे पडून विनंती केली होती की बारामतीमध्ये तुम्ही खंबीर उमेदवार देऊ नका, आणि नुसताच खंबीर उमेदवार देऊ नका असं नाही तर तुम्ही प्रचाराला सुद्धा बारामतीत येऊ नका, पुण्यात या, पण बारामतीमध्ये प्रचाराला मोदींनी येऊ नये यासाठी पवारांनी गळ घातली होती. अशी चर्चा सार्वत्रिक आहे. म्हणजे मी काय फार मोठा गौप्यस्फोट करतो असा भाग नाही, पण लक्षात ठेवा तेव्हा वादळ आणि झंझावात किती मोठा होता. बारामती लोकसभा मतदारसंघ तेव्हाही निर्विवाद बहुमताने सुप्रिया सुळेंनी जिंकला होता. पण बारामती या लोकसभा मतदारसंघात कुणाही पवार नावाच्या उमेदवाराचा हा सर्वात कमी फरकाने मिळालेला विजय होता. किंबहुना मला वाटतं 6 विधानसभा मतदारसंघ येतात लोकसभा मतदारसंघामध्ये, त्यापैकी 2 मतदारसंघामध्ये पवारांची अब्रू वाचली होती, अन्यथा 4 मतदारसंघामध्ये सुप्रियाताई मतदानात मागे पडलेल्या होत्या. आणि असं म्हटलं जातं की तेव्हा महायुतीतर्फे ज्या महादेव जानकर नावाच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला उभं केलेलं होतं, त्यांनी हट्ट केला की आपण आपल्याच पक्षाचं कपबशीय चिन्ह घेऊन उभं राहणार, कारण यापूर्वी आपण अनेकदा त्याच चिन्हावर उभे राहिले. आणि म्हणून त्यांनी भाजपचं कमळ हे चिन्ह घेतलं नाही. त्याचा फायदा सुप्रियाताईंना मिळाला. जर तेव्हा त्यांनी कमळ हे चिन्ह घेतलं असतं महादेव जानकरांनी, तर महादेव जानकर ती लोकसभा जिंकू शकले असते, किंबहुना सुप्रियाताईंचा बारामतीमध्ये पराभव झाला असता. पहिल्यांदा बारामतीमध्ये मोठा इतिहास घडला असता. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की बारामती हे आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी शरद पवार कायम कसरती आटापिटा करत असतात आणि बाकीचे कुठलेही मोठे डाव पेच विस्कटून गेले, खेळ विस्कटले तरीही चालेल, पण बारामती विस्कटता कामा नये यासाठी पवार चिंताक्रांत असतात. आणि म्हणूनच बारामतीच्या साम्राज्यामध्ये, मतदारसंघामध्ये, परिसरामध्ये, परिघामध्ये आपल्याला आव्हान देणारा कोणीही उभा राहत असेल, अगदी नवा तरुण असेल, कधी तो महादेव जानकर असेल, कधी तो विजय बापू शिवतारे असेल, कधी तो हर्षवर्धन पाटील असू शकेल, तर त्यांना संपवण्यासाठी वाटेल त्या थराला पवार कुटुंब जातं, पवार परिवार जातो. आणि त्यामुळेच नुसतं त्यांच्या विरोधात नाही तर त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले असतात. त्यांनाही गळे पडून, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना वाटेल ती आश्वासनं देऊन बारामती सुरक्षित करण्यासाठी
पवार कुटुंब अनेक तडजोडी करत असतं. आणि ही सगळी बारामतीची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली तर काल परवा सासवड या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा रादर पुरंदर विधानसभा मतदारसंघ म्हणतात, त्या मतदारसंघामध्ये सासवड या शहरामध्ये एकनाथ शिंदे यांनी जी शक्ती प्रदर्शनाची सभा घेतली किंवा तिथे माजी मंत्री माजी आमदार विजय बापू शिवतारे यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला, त्याला राजकीयदृष्ट्या राजकीय भविष्यात फार मोठं महत्त्व आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यातून एक गोष्ट राखून दिली की आपण महाराष्ट्राचं जे राजकारण करणार आहोत ते इतर राजकारण नेहमीप्रमाणे होईल, पण कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कारणास्तव आपण शरद पवारांची जवळीक करणार नाही. किंबहुना एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे भविष्यकाळात बारामतीच्या सगळ्या डावपेचांना, बारामतीच्या सगळ्या गडकिल्ल्यांना आणि बालेकिल्ल्याला आव्हान देत उभं राहणार आहे, याचीच साक्ष काल परवाच्या सासवडच्या शक्ती प्रदर्शनातून देण्यात आलेली आहे. आणि म्हणून उदय सामंत यांच्यावरचा हल्ला आणि त्याच्यावरून माजवलेला बवाल गदारोळ वगैरे हा मला जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल वाटते की त्यापेक्षा मोठी घटना, दीर्घकालीन परिणाम घडवू शकणारी घटना ही सासवडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घडली होती. त्याची जाहीर वाच्यता होऊ नये, त्यावर चर्चा होऊ नये, त्याच्या भविष्याचा विचार होऊ नये, त्याचे भविष्यातल्या परिणामांची चर्चासुद्धा होऊ नये, यासाठी उदय सामंत यांच्यावरचा हल्ला घडवून आणला का? त्याच्यावरच सगळा मीडियाचा फोकस राहील असा प्रयत्न झाला का? मला तशी शक्यता वाटते. कारण विजय बापू शिवतारे या माणसाला मी जितका ओळखतो तितका आज पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारांच्या बारामतीतल्या साम्राज्याला आव्हान देऊ शकणारा दुसरा कोणीही लढवय्या नाही. आणि जितक्या अजूनही इतक्या कार्यक्रमाच्या धावपळी चालू आहेत, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, अनेक महत्त्वाचे निर्णय पडू नयेत, आजही पाऊस, अतिवृष्टी आणि महापूर यांनी महाराष्ट्र तारांबळ उडालेला आहे. अशा वेळेला देखील वेळात वेळ काढून एकनाथ शिंदे जर सासवडला पोहोचले असतील तर त्यांनी दीर्घकालीन राजकारणामध्ये शरद पवार किंवा पवार परिवार आणि बारामती हे आपल्या मार्गातली अडचण होता कामा नयेत अशी खुणगाठ बांधल्याची शक्यता आहे. आणि मग त्या दृष्टीने आपला एक परमनंट उत्तम लढवय्या बारामती मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यात खंबीरपणे उभा करायचा, यासाठी उचललेलं हे पाऊल मला वाटतं. विजय बापू शिवतारे आहेतच, पण उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्षित ठेवलेले आणि अन्याय होऊ दिलेले शिवाजीराव आढळराव पाटील जवळच्याच लोकसभा मतदारसंघातले, तेव्हा ही सगळी फळी ज्या वेळेला एकनाथ शिंदे उभी करतायत याचा अर्थच बारामती या दीर्घकालीन महाराष्ट्रातल्या एका संस्थानी राजकारणाला शह देण्याचं नवे झुंजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रोज रोज हा मोठा निर्णय तो मोठा निर्णय म्हणतात, शासकीय निर्णय मुख्यमंत्री खूपच घेत असतील, पण माझ्या मते जितकं बंडखोरीचा आणि 40 आमदारांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात केला होता, मला वाटतं अवघ्या 1.5 महिन्यात त्यांनी बारामतीच्या बुरुजाला धडका देण्याचा घेतलेला हा निर्णय तितकाच मोठा आणि महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आगामी काळामध्ये भविष्याच्या राजकारणामध्ये 2022, 24, 27 या काळामध्ये जे राजकारण घडणार आहे त्या राजकारणामध्ये सासवडमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन आणि
त्या शक्ती प्रदर्शनात जाहीरपणे आपला बारामतीतला नवा शिलेदार म्हणून विजय बापू शिवतारे यांना लोकांसमोर आणण्याचा घेतलेला पवित्रा अतिशय महत्त्वाचा आहे. दूरगामी परिणामासाठी आपण त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. किंबहुना जितकं शिवतारे यांच्यावर लक्ष ठेवायचं तितकंच अजितदादा आणि सुप्रिया ताईंवर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हा विषय तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.